कधीच कोणाच्या हाती न लागणारा कन्हैया आहे, कधी कोणाच्या हाती न लागणारा कृष्ण, पण सहजच गोपाळांच्या मुखातलं उष्ट खातोय. तुम्ही तर म्हणता महाराज गोपाळ, तर आम्हाला माहितीये गोपाळांचं जीवन. हो, गोळियाची ताक फिरे कोण पोरे चांगली. तुमच्या आमच्या सारखे कपडे सुद्धा चांगले घालायला नाहीत, 15-20 लाखाची गाडी सुद्धा फिरायला नाहीये. हो, रोज आपली लय मजा आहे महाराज. हे लोक लय सांभाळतात आपल्याला. लेकराला खायला देत नाहीत या माता माऊल्या, पण सांदीचं तुपाचा डब्बा कडून आपल्याला खायला देतात. हे आपलं लय भाग्य. आपण ज्ञानोबा तुकोबाची भगवान बाबाची लेकर आहेत. महाराज लोकांची लय मजा. बाहेर आल्यावर खायला चक्या, त्या काय तक्या. आम्हाला घरी गेल्यावर बुक्या आहेत. बाहेर मात्र चक्याच आहेत का नाही. चला असू दे. गोपाळांचं असं नव्हतं महाराज, साधे गोपाळ आहेत, सिंपल जीवन जगणारे गोपाळ. काय आश्चर्य राजांनो, देव त्यांच्या मुखातलं उष्ट खातोय महाराज. मग देव जर गोपाळांच्या मुखातलं उष्ट खात असेल, तर नेमकं देवानी गोपाळांच्या मुखातलं उष्ट खावं याच्यासाठी गोपाळांनी काय केलं हो? करी नामाचे चिंतन, करी नामाचे चिंतन, करी नामाचे चिंतन, चिंतन करी नामाचे चिंतन, करी नामाचे चिंतन, करी नामाचे चिंतन, करी नामाचे चिंतन, नामाचे चिंतन, चिंतन करती नामाचे चिंतन, 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 नामाचे चिंतन, हे करती हे कानोबाचे ध्यान, करी हे कानोबाचे ध्यान, हे करी कानोबाचे ध्यान, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे स्वरात टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा. वाह, क्या बात है. अरे देवानी गोपाळांच्या मुखातलं उष्ट खावं याच्यासाठी उत्तर आहे, करे ते नामाचे चिंतन, आणि गडे कानोबाचे ध्यान, गडे कानोबाचे ध्यान करते, गडे नामाचे चिंतन करीती. आणि नामस्मरणाने महाराज काय शक्य नाही. अहो, नामस्मरण करत असताना तर देवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. भगवान बाबांनी पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचावी महाराज. ही भाकड कथा नाही बरं का. जर कधी आलेस बीड जिल्ह्यामध्ये, तर बीडच्या शेजारी वंजारवाडी नावाचं गाव आहे. त्या वंजारवाडी गावाला मी 5 वर्ष लहानपणी सप्ताहाला असायचो. आणि ती नीट आहे का बरं का. आणि तिथे एक विहीर आहे, विहीर. ती विहीर आहे अशी, त्या विहिरीतलं कितीही दुष्काळ पडू द्या पाणी कधीच आटत नाही.
आणि आणखीन त्या विहिरीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी कधी शेंदायला बकेट टाकावी लागली नाही. सहज विहिरीच्या काटा उभा राहिले तरी ओंजळीत पाणी येतं. आणि त्या विहिरीमध्ये तिथले जुन्या काळातील लोक सांगतात, भगवान बाबाच्या काळातील, की त्या विहिरीमध्ये जे पाणी होतं का नाही, ते पाणी तत्कालीन परिस्थितीमध्ये फार खाली गेलं होतं. 4-5 परस पाणी खाली गेलं होतं आणि गावाला दुष्काळ पडला होता, पाणीच राहिलं नव्हतं. तर त्या ठिकाणी भगवान बाबा टांगा घेऊन गेले होते. पहिले टांगे असायचे, आता लय मजा, आपली गाड्या निघल्या आता, 4 व्हीलर, AC मध्ये प्रवास. रात्री कुठं होतो मी, कोपर खरणे सेक्टर नंबर 10, नवी मुंबई. तिथून आता इथून कात्रजला जायचे पुण्याला. किती सोय झाली आता. जुन्या काळात असं नव्हतं. जुन्या काळात टांगे असायचे, ते भगवान बाबांनी टांगा घ्यावा आणि लोकांनी वाट लावावं किंवा कीर्तन भजन झालं की परत लोकांनी गावाच्या बाहेर निघताना बाबांच्या टांग्याच्या मागं पळावं. असं वैभव होतं महाराज जुन्या काळामध्ये. ते बाबा त्या ठिकाणी जायचे वंजारवाडीला, तर ते लोकांनी तळतळ व्यक्त केली, बाबा पाणी नाही प्यायला, पाणी नाही प्यायला, पाणी नाही प्यायला. तर बाबा तिथे गेले त्या विहिरीपाशी आणि स्वतःचा पंचा होता, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, गमजा, उपरणं, काय म्हणतात, काहीच म्हणत नाही, काहीतरी म्हणत असतील ना, उपरणं म्हणतात का पंचा म्हणतात, उपरणं म्हणतात. एकच शब्द आहे, गमजा, पंचा, उपरणं, काहीतरी. आमच्याकडं लोक मेल्यावर जाळीत. तुमचं कसं आहे, सारखंच आहे ना, कोण बोलाय ना मग, आहे का नाही. रवी महाराज ते असं भगवान बाबांनी उपरणं घेतलं आणि उपरणं घेतलं ना असं टाकलं पाण्यात. जसं उपरणं पाण्यात टाकलं ना तर उपरणं पाण्यावरती तरंगलं. उपरणं पाण्यावरती तरंगेल, नवल नाही. भगवान बाबांनी उडी टाकली आणि हातामध्ये ज्ञानेश्वरी होती. जशी उडी टाकली तरी उपरण्यावरती, आणि उपरण्यावरती जाऊन भगवान बाबा पाण्यात खाली गेले नाही, आज्यात पाण्यावरती तरंगले त्या उपरण्यावरती. आणि ज्ञानेश्वरी समोर आहे आणि भगवान बाबांनी त्या उपरण्यावरती बसून वंजारवाडीला त्या विहिरीमध्ये ज्ञानेश्वरी वाचली. ही ज्वलंत उदाहरणे, भाकड कथा नाही. ही भाकड कथा नाही, भगवान बाबांचं चरित्राचं पुस्तक आहे, त्याच्यात सुद्धा पहा तुम्ही. असे अनेक भगवान बाबांचे कार्य, अनेक भगवान बाबांनी. खरं सांगू का, बीड जिल्हा आपला हा पहिला खूप मांसाहार करायचा. दऱ्याखोऱ्यातील समाज खूप मांसाहार करायचा. वागळा घरांच्या लोकात सापडायच्या, ससे धरायच्या किंवा ते हरणं धरायच्या. लोक फार मांसाहार करायचे. पण भगवान बाबांनी धौम्यगडावरती, आता त्याला भगवानगड नाव आहे, काय सुंदर त्या ठिकाणी स्थापना करून हरिभजनी हे डवळलेले जग, काय सुंदर कार्य केलं महाराज. सगळ्या लोकांमध्ये भगवान बाबांनी जावं, लोकांना परमार्थ शिकवावा, निर्व्यसनी लोक बनवावे. भगवान बाबाचा नाराज होता, 1 एकर विका पण मुलं शिकवा, हा नारा होता भगवान बाबाचा. मुलांना शिकवलं पाहिजे महाराज, शिकेल तो टिकेल. इथं जो शिकणार नाही ना त्याचं काम नाही. सध्या आता 5G जमाना निघलाय. भगवान बाबांना 5G तेव्हा माहीत असेल एखाद्या वेळेस, म्हणून म्हटलं 1 एकर विका, परत घेता येतं एकर पैसे आल्यावर परत घेता येतं. पण एकदा वय निघून गेलं की परत शिक्षण घेता येत नाही, म्हणून एकर विका पण मुलं शिकवा, हा नारा होता भगवान बाबांचा. अरे भगवान बाबा विषयी आणखीन काय सांगू. बाबा सावरगावी जेव्हा जन्माला आले ना, तर ज्या क्षणाला जन्माला आले तेव्हा 108 दिवे लागले होते वाड्यामध्ये. भाकड कथा नाही बरं, 108 दिवे लागले होते. आपण जन्माला आल्यावर हाय त्यो घरातला दिवाळी जायला. इतकं तर आपलं नशीब वाईट आहे. काय भगवान बाबाची थोरवी होती महाराज. श्रावण महिना